नमस्कार. पितृपक्ष संपला आहे. आता सर्वांना फी लागू होणार आहे. जे लोकांनी फ्रीसाठी अर्ज केला होता त्यांना मोफत भेटणार आहेत स्थळं. आणि आता जे येतील यापुढे त्यांना पेमेंट लागू होणार. त्यांनी पे करावं लागणार त्यांना. कारण मी कायमस्वरूपी फ्री देऊ शकत नाही. प्रचंड खर्च आहे याला. जाहिरात खर्च परवडत नाही. जाहिरात म्हणा, वेबसाईट म्हणा. आता माझी जी वेबसाईट आहे ती फ्री मी ठेवली आहे. त्यातून इन्कम घेत नाही त्यामधून. मग इन्कम घेत नाही, मग वेबसाईट चालणार कशी? वेबसाईटची एडिटिंग, आता ती साईट जी आहे ती एडिट करायची आहे. एडिट करायला 50,000 चार्ज आहे. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो आहे. माहिती जे शिकलेत त्यांना सगळं कळतं. मॅट्रिमोनी साईट म्हटल्यानंतर प्रचंड खर्च असतो. 5 लाख 10 लाख अधिक पण होऊ शकतो खर्च. पण आता एडिट करायची साईट आहे म्हटल्यानंतर थोडा खर्च कमी येणार. वेबसाईट आहे ती, वेबसाईटला जाहिरात करावी लागते. त्याला प्रचंड खर्च होतो. जाहिरातला एवढा खर्च असतो की साधी पेपरची जाहिरात जरी बघितली तरीसुद्धा दिवसाला 1000 रुपये मोजावे लागतात. आणि ते पण 35 शब्द मर्यादा असते. त्यावरती जाहिरात नसते. तुम्हाला माहिती आहे छोटी जाहिरात कशी आहे किंवा मोठी जाहिरात द्यायची झाली तर पान भरून लाख रुपये एका पानाचे घेतात पेपरवाले. तेवढं आम्ही देऊ शकत नाही कारण आमचं तेवढं इन्कम नाही. तर लोकांना कमीत कमी पैशामध्ये लग्न जमावीत याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. त्या दिवशी आता नाही म्हटलं तरी 4-5 दिवस झाले असतील, अधिक झाले असतील कदाचित. एका मुलीचं फ्रीमध्ये जमतं आहे. फ्रीमध्ये थोडी मेहनत करावी लागते. फ्रीमध्ये पटापट लग्न जमत नाहीत. थोडी मेहनत असते. कारण कसं तिने मेहनत केली म्हणून झालं. फ्री म्हणजे काय? वेबसाईट आहे. वेबसाईटवरती डायरेक्ट फोटो बायोडा भरा, डायरेक्ट चॅटिंग करा. चॅटिंग म्हणजे तिथे तुम्हाला फोन नंबर दिसत नाही कोणाचे. मग तिथे तुम्हाला मेहनत करावी लागते. झालं तर झालं, नाही झालं तर मला दोष द्यायचा नाही. कारण हे तुमच्या अनुभवावरती आहे. तुम्ही कशी चॅटिंग करता, कसं काय करता, हे सगळं तुमच्यावरती आहे. तुम्ही जर फालतूगिरी केली तर तुम्हाला ते समोरून रिझल्ट येणार नाही चांगला. मग रिझल्ट चांगला येण्यासाठी आपण तसं बोललं पाहिजे. आणि हे काम मध्यस्थच असतं. तुम्ही किती जरी बोललात तरी मध्यस्थी हा लागतो. त्यामुळे तुमचं काम नाही आहे ते. स्वतःची स्तुती कितीही केली तरी स्वतः कोण म्हणजे दुसरा कोण त्याला हे म्हणू शकत नाही की बाबा हा चांगला आहे. आता मी बघा एवढे व्हिडिओ टाकतो आहे पण किती लोक सपोर्ट करत आहेत? नाही करत. काही लोकांच्या मनात शंका पण असेल की हा माणूस छापत असेल. तर मी जो मिळवतो पैसा तो मी तेवढा खर्च पण करतो आहे. प्रचंड प्रमाणात खर्च करतो आहे. मग सगळ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे होता. लाभ घेत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे कॉल येत आहेत ते फेक येत आहेत. फेक म्हणजे छेडाछेडी करणारे कॉल. फोटो पाठवा, हे करा, ते करा. हे फोटो पाठवा हे मॅट्रिमोनी त्या वेगळ्या आहेत. त्या माझी मॅट्रिमोनी, मी जी चालवतो मॅट्रिमोनी ती फालतू नाही आहे. इथे कोणाचे फोटो शेअर केले जात नाही, कोणाचेही नाही. इथे जबाबदारी आहे आणि जबाबदारीने काम केलं जातं. त्यामुळे कसं तेवढा विचार करा. टपोरी लोकांनी येऊ नका. शक्यतो मुलांना सांगतो आहे. मुलं शक्यतो टपोरी असतात. मुली पण आता असतील. मी असं म्हणत नाही आहे का मुली पण आता खूप ॲडव्हान्स झाल्यात. त्याच्यामुळे मुलीसुद्धा फसव्या असू शकतात. खात्री करून पुढे जा. लग्न झाल्यानंतर आमची जबाबदारी नसते आणि आम्ही लग्न जमवत नाही, आम्ही सुचवतो. तुमचं तुम्ही बघून घ्या. तुम्ही चौकशी केल्याशिवाय लग्न करू नका एवढं सांगतो आहे. आणि त्यासाठी पटापट मला पटपट बायोडा येऊ देत तुमचे. आता सीझन चालू झाला आहे. पटपट बायोडा येऊ देत तरच लग्न जमणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.